राज्यात आता मयत सातबारा जिवंत होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची अनोखी मोहीम आहे। सातबाराच्या मृत खातेदारांच्या ऐवजी वारसांच्या नावांची नोंद ही 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचं उद्दिष्ट आहे। सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश हे करण्यात आलेले आहेत। हे आदेश देण्यात आलेले आहेत। जिवंत सातबारा मोहीम 1 ते 5 एप्रिल दरम्यान सुरू असेल। तलाठ्यांच्या गावात चावडी वाचन होईल। न्यायप्रविष्ठ प्रकरण सोडून गाव निहाय मृत खातेदारांची यादी बनवली जाणार आहे। 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्र तलाठ्यांकडे सादर करता येतील। मंडळ अधिकारी वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील आणि 10 मे दरम्यान तलाठ्यांनी ई फेरफार प्रणालीत वारसा फेरफार तयार होणार आहे। त्यामुळे ही मोहीम आता राबवली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।